नमस्कार, मी गायत्री तांबे देशपांडे. लंडनमधील नॅशनल गॅलरीमध्ये फिरताना आम्ही एका कला दालनात जेव्हा गेलो तेव्हा ना लहान मुलांचा खूप चिवचिवाट ऐकू आला. कुतूहल वाटलं म्हणून मी मुद्दाम गेले बघायला, तर एका चित्रासमोर मुलांचा एक ग्रुप बसला होता आणि त्यांच्याबरोबर बहुतेक त्यांचे आर्ट टीचर पण होते आणि ते सगळेजण एका चित्राबद्दल मोठमोठ्याने छान व्यवस्थित चर्चा करत होते. थोडंसं पुढे जाऊन बघितलं तर ते चित्र होतं मॉनेचं वॉटर लिलीज. खरं सांगायचं तर मला त्या मुलांचा खूप हेवा वाटला. त्या वयात प्रत्यक्ष मॉनेचं वॉटर लिलीज बघायला संधी मिळणं त्याहून मोठं म्हणजे त्याबद्दल चर्चा करता येणं मनमोकळेपणाने, अशी संधी आम्हाला तर कधी मिळालीच नाही. असो, मॉने हा एक इम्प्रेशनिस्ट आर्टिस्ट, म्हणजे इम्प्रेशनिझम आणि मॉने हे एक समीकरणच होतं असं म्हटलं तरी चालेल. वॉटर लिलीज ही त्याची खूप मोठी सिरीज आहे. त्यात एक नाही दोन नाही, त्याने चक्क 250 चित्र केली. 250 चित्र, बापरे. आजही विचार केला तरी असं वाटतं आपण एवढा एखाद्या फॉर्मचा अभ्यास करतो का? किती शिकण्यासारखं आहे याच्यातून. त्याच्या आयुष्यातील शेवटची 30 वर्ष तो वॉटर लिलीजवर काम करत होता. म्हणजे असं म्हटलं तरी चालेल की या सिरीज बरोबर तो अक्षरशः वयाने सुद्धा वाढला, मोठा झाला. सुरुवातीला वास्तववादी वाटणारी ही वॉटर लिलीजची सिरीज हळूहळू अमूर्तवादाकडे जायला लागली, कारण वाढत्या वयामुळे मॉनेची दृष्टी थोडी कमकुवत होत गेली. मग काय झालं परिणामी की त्याच्या चित्रातील तपशील कमी होत गेला, पण विषयाचा प्रभाव मात्र तेवढाच राहिला, किंबहुना वाढत गेला असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. वॉटर लिलीज हा विषय मॉनेनी त्याच्या फ्रान्समधील घराच्या बागेतूनच निवडला. कोणीही प्रेमात पडावं अशी सुंदर त्याची बाग होती आणि या विषयावर त्यांनी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या आकारांमध्ये, वेगवेगळ्या चित्रांच्या आकारांमध्ये इतकी चित्र केली, इतका अभ्यास केला की मला वाटतं एखाद्या विषयावर अनेक चित्र करण्याचा पायंडा हा मॉनेनीच पाडला असावा. फ्रान्समधील घरातील त्याची जी बाग होती त्या बागेतच त्यांनी त्याचा स्टुडिओ केला होता आणि तिथे त्याचं रंगलेपण, तिथलं ते जे वातावरण होतं त्याला इतकं साजेसं आहे. तुम्ही जर जवळून बघितलं तर त्याच्यात फक्त तुम्हाला रंगाचे फटकारे दिसतील, पण दुरून बघितलं ना तर तुम्हाला ते चित्र उठून दिसेल. त्याच्यात केवळ प्रकाशाचे चित्र म्हणून नाही, पण पाण्याचे चित्र म्हणून त्यांनी ही जी चित्र केली आहेत वॉटर लिलीजची, ती केली त्यांनी दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरी आणि वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या सीझन्समध्ये सुद्धा. म्हणजे एखादा चित्रकार सुद्धा वेगवेगळ्या वेळेबरोबर वेगवेगळ्या लाईटमध्ये जेव्हा जसं चित्र बदलतं तेव्हा चित्रकार सुद्धा कसा बदलतो, त्याच्याही मनाच्या अवस्था कशा बदलत जातात, हे सर्व मिळून त्या वॉटर लिलीजमध्ये आपल्याला एकत्र असं दिसतं. त्याचा स्वतःचा जीवनाचा प्रवासच जणू आपल्याला त्या वॉटर लिलीजमध्ये दिसतो. मोनेच्या चित्रांमध्ये ना जरी आपण असं म्हटलं की ती निसर्ग चित्र आहेत, तरी खरं तर मला ती खूपशी ॲब्स्ट्रॅक्टच वाटतात. म्हणजे रेग्युलर लँडस्केपसारखी ती चित्रच नाही आहेत. केली आहेत ती पाण्याचीच चित्र, म्हणजे आकाशाचं प्रतिबिंब त्यात दिसतं, पण त्या चित्रांचा हिरो कोण आहे तर वॉटर लिलीज. आणि गंमत म्हणजे त्यात आपल्याला क्षितिज रेषा कुठेच दिसत नाही. त्याचं कॉम्पोजिशन असं आहे की आपल्याला फक्त ते पाणी आणि ते वॉटर लिलीज दिसतं आणि त्याच्यात आलेलं प्रतिबिंब दिसतं. खूप ॲब्स्ट्रॅक्शनकडे जाणारी ही चित्र आहे असं मला स्वतःला वाटतं. मला तशी बघायला ती आवडतात. आता ही वॉटर लिलीज जी सिरीज आहे ती दुरून म्हणजे एका अंतरावरून बघण्यासारखी सिरीज आहे. खास करून मोनेटचं काम काय किंवा इम्प्रेशनिस्ट आर्टिस्टचं काम काय. जवळून बघितलं तर केवळ रंगाचे फटकारे दिसतात, छोटे छोटे लाल, हिरवे, पिवळे. ह्यात त्या आर्टिस्टचा कलर्स किंवा त्या कलर्सच्या व्हॅल्यूज, त्याच्या टोन्सचा किती दांडगा अभ्यास असेल हे नक्कीच समजतं, हे जाणवतं आणि त्यावरून लक्षात येतं की हे किती सेन्सिटिव्ह काम आहे. म्हणजे इतक्या कमी अंतरावरून आपण जर ते चित्र बघितलं, अगदी असे 1-2 फुटाच्या अंतरावरून, तर आपल्याला ते केवळ रंगाचे फटकारे आहेत की काय वाटतं. दुरून बघितलं की ते ॲक्च्युली चित्र काय आहे ते कळतं. मोनेची चित्र आज जगभरात अनेक मोठमोठ्या म्युझियम्समध्ये डिस्प्ले केलेली आहेत. तुम्ही गुगलवर कुठेही सर्च केलं, कुठलंही मोठं म्युझियम सर्च केलं किंवा इम्प्रेशनिस्ट आर्टिस्ट मोने या नावाने जरी सर्च केलं तरी तुम्हाला पटकन दिसतील अशी आहेत.
इतकी सुंदर चित्र आहेत. आजकालचे चित्रकार पण या चित्रांचं, या विषयाचं अनेक वेळा अनुकरणही करतात आणि ती चित्र विकत घ्यायला रसिक तयारही असतात. तुम्ही पण जरूर हा विलक्षण अनुभव घ्या आणि त्याची चित्र नक्की बघा, आस्वाद घ्या. धन्यवाद.